राज्य सरकार सीमावासियांच्या बाजूने असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। इतर राज्यात जाण्यामागे सीमावासियांचे जे ठराव झालेत ते राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला। एवढंच नाही तर वेळ पडल्यानंतर इंटेलिजन्स ब्युरोचा रिपोर्ट, पुराव्यांचा हवाला असं सगळंच सभागृहात सादर करू असंही फडणवीस यांनी सांगितलं। दरम्यान कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातल्या नेत्यांना प्रवेश नाकारण्यात आल्यानं राज्यभरात प्रचंड संताप व्यक्त होतोय। पुढे आम्ही कुणाला अडवणार नाही असं सांगितलेलं असताना जिल्हाधिकारी अशा प्रकारची बंदी अध्यक्ष महोदय कशी आणू शकतो? ऍक्शनला रिॲक्शन होऊ शकते हे देखील आम्ही त्या ठिकाणी स्पष्टपणे मांडलं। या संदर्भातला निषेध देखील आम्ही कर्नाटकला कळवणार आहोत। हिवाळी अधिवेशनात बेळगावच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आलेत। दोन्ही बाजूंनी या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत एकमेकांवर हल्ला चढवला गेला। कर्नाटक सरकारच्या आडमुठेपणाचे पडसाद अधिवेशनात उमटले। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बेळगावमधील महामेळाव्याला अचानक परवानगी नाकारण्यात आली। इतकंच नव्हे तर जमावबंदीचे आदेशही देण्यात आले। महाविकास आघाडीच्या नेत्यांसह महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते बेळगाव सीमेवर पोहोचल्यानंतर त्यांना कर्नाटकच्या पोलिसांनी रोखल्यानं तिथं झटापट झाली आहे। तर आंदोलकांना राज्य सरकार वाऱ्यावर सोडणार नाही असं सरकारनं स्पष्ट केलं। जशी कर्नाटक त्या ठिकाणी सर्वपक्षीय एक भूमिका घेते तशीच आपली देखील या ठिकाणी सर्वपक्षीय एक भूमिका आहे। आपण कोणीही पक्षीय भूमिकेत नाही आहोत। आपण सगळे मराठी बांधवांच्या पाठीशी अतिशय खंबीरपणे या ठिकाणी उपस्थित आहोत आणि आज त्यांना आंदोलन करू दिलं नाही या संदर्भातला निषेध देखील आम्ही कर्नाटकला कळवणार आहोत। कर्नाटक जो भाग आहे, आपला सीमा भाग जो कर्नाटक व्याप्त आहे, त्याच्यावर आपलं सरकार काही बोलत नाहीये। सतत तिथून एक वेगळा स्टँड घेतला जातोय, कर्नाटकातून अग्रेसिव्ह स्टँड घेतला जातोय, पण आपलं जे घटनाबाह्य सरकार आहे ते काहीच बोलत नाहीये। महाविकास आघाडीच्या नेत्यांसह महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी कोकनाळी टोलनाक्यावर ठिय्या आंदोलन केलं। बेळगाव सीमेवर पोहोचलेले महाविकास आघाडीचे हसन मुश्रीफ आणि संजय पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। कर्नाटक सरकारनं कितीही अन्याय केला तरी सीमा भागातील मराठी भाषकांना एकटं सोडणार नाही असं महाविकास आघाडीनं स्पष्ट केलंय। तर माझ्यावर ही जर कारवाई होत असेल तर 65 वर्ष मराठी भाषेवर काय अन्याय आणि अत्याचार होत असतील। आज त्यांच्या महामेळाला परवानगी दिली नाही, त्यांचा मंडप उकडून फेकला, स्पीकर जप्त करण्यात आला, या सगळ्या निषेधाच्या गोष्टी आहेत। म्हणजे अमित शहाच्या समोर ठरलेलं असताना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशात कुठेही जाण्याची परवानगी आहे, शांततेनं आंदोलन करण्याची परवानगी आहे, रस्त्यावर उतरण्याची परवानगी आहे, असं असताना कर्नाटक सरकार जी गैरचिपी करते ते निषेधार्ह आहे। बेळगावमधील महामेळाव्याला कर्नाटक सरकारने परवानगी नाकारली असली तरी सीमा भागातील मराठी भाषक एकटे नाहीत हा संदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला। कर्नाटक सरकारच्या दडपशाही विरोधात राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आलेत। महाराष्ट्राची हीच एकी सीमा भागाला आपल्या राज्यात आणण्यासाठी उपयोगी ठरेल यात शंकाच नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तिकडे महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावादाचा प्रश्न आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलाय। आश्चर्य वाटलं? अहो, ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांनी या प्रकरणी निकाल द्यावा अशी मागणी केली राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी। कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या व्हायरल ट्विटच्या संदर्भात ते फेक ट्विट आहे असा आता दावा केला जातोय आणि याच मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपले। ट्विटरचे सीईओ आणि टेस्ला कंपनीचे संस्थापक एलॉन मस्क यांच्याकडे सध्या नवीन जबाबदारी आली आहे। महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाबद्दल त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। झालंय असं की ट्विटरच्या प्रमुख पदावरून पायउतार होऊ का असा प्रश्न एलॉन मस्क यांनी विचारला होता। हे जयंत पाटील यांच्या लक्षात आलं। मग मस्क जर पायउतार झाले तर मोठा पेच निर्माण होऊ शकतो याचा जयंत पाटील यांना अंदाज आला। त्यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं ट्विट त्यांनी केलेलं नाही असं दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री सांगतायत याचा उल्लेख करत जयंत पाटील यांनी थेट मस्क यांनाच नक्की निकाल द्या, हे ट्विट केलंय तरी कोणी असा प्रश्न उपस्थित केलाय। तर इकडे अशोक चव्हाण यांनी बोम्मईंचं ट्विट जरी बनावट असलं तरी त्यावर कर्नाटक सरकारनं घेतलेले निर्णय हे त्यांचे अधिकृत आहेत याकडे लक्ष वेधलं।
कर्नाटक मुख्यमंत्र्यांचं हे हँडल हे व्हेरीफाईड ट्विटर हँडल आहे आणि त्याचा स्क्रीनशॉटसुद्धा आजही रेकॉर्डवर आपल्या समोर आपण पाहाल की त्या सगळ्या ट्विटर हँडलमध्ये अजूनही ते डिलीट झालेलं नाही. आपण हे पाहाल की हे कर्नाटक सरकारच्या ट्विटर हँडल्सचा स्क्रीनशॉट या ठिकाणी आजही कायम आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बसवराज बोम्मई यांच्या व्हायरल ट्विटबद्दल माहिती देत असतानाच एक मोठा गौप्यस्फोट केला. आम्ही तर त्यांना सरळ मुख्यमंत्र्यांना समोर सांगितलं, हे तुम्ही ट्विट करताय ते ट्विट चुकीचं आहे. त्यांनी सरळ स्पष्ट नकार दिला, हे ट्विट आमचं नाही. आणि त्या ट्विट ज्यांनी केलंय त्याची माहिती त्यांना मिळालेली आहे. ती नक्की या सभागृहात मिळेल. त्याच्या मागे कोण आहे, त्या ट्विटच्या मागे कुठला पक्ष आहे याची माहिती मिळेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत कोणत्या पक्षाचं नाव जाहीर करतात हे लवकरच स्पष्ट होईल. तर इलॉन मस्क जयंत पाटील यांच्या प्रश्नावर कधी निकाल देतात हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही. पण आता सीमावादावर थेट ट्विटरच्या प्रमुखानं उडी घेणं बाकी आहे का? त्याशिवाय बोम्मईंच्या ट्विटचं कोडं उलगडणार नाही का, असे प्रश्न विचारले जात आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. किमान एलॉन मस्कमुळे तरी हा प्रश्न सुटू दे काय. वळूयात पुढच्या बातमीकडे. कर्नाटकच्या सीमा भागात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी खासदार धैर्यशील माने यांच्या राजीनाम्याची मागणी केली. सीमा प्रश्न तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष धैर्यशील माने यांच्या अनुपस्थितीमुळे आंदोलकांनी संताप व्यक्त केला. तर मराठा क्रांती मोर्चानं बेळगावमध्ये धडक देऊन सीमावासियांना धीर दिला. कर्नाटकच्या सीमेपासून ते बेळगाव पर्यंत प्रशासनाची दडपशाही पाहायला मिळाली. महाराष्ट्र एकीकरण समिती आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना कर्नाटकमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यात आलं. त्यामुळे आंदोलकांच्या संतापाचा भडका उडाला. महाराष्ट्र एकीकरण समितीनं आयोजित केलेल्या महामेळाव्यासाठी सर्व मराठी भाषक कर्नाटककडे निघाले होते. महामेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील, शंभूराजे देसाई, सीमा प्रश्न तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष खासदार धैर्यशील मानेंना निमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र खासदार धैर्यशील मानेंना प्रवेशबंदी करण्यात आली. त्यामुळे धैर्यशील माने तिकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटानं प्रचंड संताप व्यक्त केलाय. हे पांढरा झेंडा घेऊन तुम्ही घेऊ नका. एक तर तुम्ही राजीनामा द्या, खासदारकीचा राजीनामा द्या. तुम्ही जर मराठ्यांसाठी आणि मराठा लढणार नसाल आणि कर्नाटकच्या पाठिंबा तुम्ही देणार असाल तर तुमचा आवाज बंद करण्याचं काम दिलीश्वरांनी केलेलं आहे. सीमा प्रश्नावरून तणाव निर्माण होऊ नये यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत एकनाथ शिंदे आणि बसवराज बोम्मईंसोबत बैठक घेतली होती. मात्र त्यानंतरही कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडून वाद निर्माण करणारी कृती केली जात असल्याचा आरोप संजय पवार यांनी केलाय. गृहमंत्री साहेबांनी बैठक घेऊन दोन्ही मुख्यमंत्र्यांना सांगितलं, समन्वय राखा, शांतता राखा आणि व्यवस्थित आपण सुप्रीम कोर्टामध्ये जे काय चाललेलं आहे त्या पद्धतीने आपण पुढची दिशा ठरवू. हा फक्त देखावा होता. फोटो सेशन पुरता घेतलेली मीटिंग होती का? मुख्यमंत्र्यांना बळ देण्याचा, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना बळ दिलं का? आमचे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब काय करतायत? ही दडपशाही मोडाल तुम्ही रस्ता यायला नको का? महाराष्ट्र एकीकरण समिती आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना कर्नाटकच्या पोलिसांनी रोखलं. तर सीमा प्रश्न तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष धैर्यशील माने बेळगावला आले नाहीत. मात्र मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील गनिमी कावा करून बेळगावमध्ये दाखल झाले. तिथे त्यांनी सीमा बांधवांची भेट घेतली. महाराष्ट्र आणि मराठा समाज सीमा भागातील बांधवांसोबत असल्याची ग्वाही दिलीप पाटील यांनी दिली. कर्नाटकनं दडपशाही करूनही मराठा क्रांती मोर्चा हिरो ठरला. कर्नाटक सरकारनं त्यांची दडपशाहीची भूमिका सोडली नाही, तर महाराष्ट्रातील असे अनेक हिरो कर्नाटकमध्ये प्रवेश करून त्यांची पळताभुई थोडी करतील. त्यामुळे कर्नाटक सरकारनं डोकं ठिकाणावर ठेवून काम करण्याची गरज निर्माण झाली आहे. ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, शिनोळी. पण या सगळ्या वादाचा संदर्भ मुंबईत पण आलाय. कारण कानडी वरवंटा सीमा भागातल्या मराठी भाषिकांवर फिरत असताना इकडे मुंबईत बेस्टचं कानडी प्रेम उफाळून आलंय. बेस्टच्या बसेसवर कर्नाटक टुरिझमच्या जाहिराती मोठ्या दिमाखानं झळकतायत. महसुलासाठी
बेस्ट महाराष्ट्राच्या बाहेरच्या आणि महाराष्ट्राचा द्वेष करणाऱ्या एखाद्या राज्याच्या प्रेमात पडली का असा प्रश्न विचारला जातोय. विरोध असतानाही या जाहिराती अजूनही का झळकतायत असा प्रश्न उपस्थित केला जातोय. सीमा भागात कानडी दडपशाही सुरू असताना मुंबईत बेस्ट बस या कानडी जाहिराती अशा दिमाखात मिरवतीये. मुंबईतल्या बेस्ट बसेसवर कर्नाटक टुरिझमच्या जाहिराती झळकतायत. या जाहिरातींना विरोध होऊ लागलाय. काही दिवसांपूर्वी बेस्टवर लावलेल्या या जाहिरातींना काळही फासण्यात आलं होतं. तरीही बेस्ट प्रशासनानं या जाहिराती तशाच ठेवल्यात. मुख्य म्हणजे जे कर्नाटक सरकार महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला पाण्यात पाहतंय त्या कानडी सरकारच्या जाहिराती बेस्टला गोड कशा लागतायत असा सवाल मराठी माणसांमधून उपस्थित केला जातोय. महसुलासाठी बेस्ट महाराष्ट्र प्रेमावर पाणी सोडतोय का असा प्रश्न मराठी माणसाला पडलाय. प्रशासनाने खरं तर या वेळेला हे थोडंसं टाळायला पाहिजे किंवा बॅलन्स करायला पाहिजे. पण तरी आपल्याला माहिती असेल की अलीकडे एक प्रकार झाला की कर्नाटक बँकांमध्ये कर्मचाऱ्यांचा पगार जमा केला गेला. तशा प्रकारचं सुद्धा हे असू शकतं. पण मला स्वतःला असं वाटतं की BSTच्या प्रशासनाने या बाबतीमध्ये थोडीशी सावधगिरी बाळगायला पाहिजे. ती बाळगली असती तर बरं झालं असतं. बेस्टवर झळकणाऱ्या जाहिराती हा व्यावसायिक भाग असला तरी मुंबईतल्या मराठी माणसाला डिवचण्यासाठी कानडी सरकारनं ही खेळी तर केलेली नाही ना अशी शंका या निमित्तानं उपस्थित केली जाते. मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट बसेसवरती चक्क कर्नाटकाच्या पर्यटन विभागाच्या जाहिराती झळकल्या आहेत. कर्नाटक नव्यानं पाहूया अशा पद्धतीचा मजकूर या जाहिरातींमध्ये आहे. तिथल्या मुख्यमंत्र्यांचा आणि पर्यटन मंत्र्यांचा फोटो सुद्धा या पालिकेच्या बसेसवरती दिसतोय. एकूणच सीमा प्रश्न गंभीर झालेला असताना बेळगावमध्ये महाराष्ट्रातील राजकारण्यांना प्रवेश नसताना अशा पद्धतीने जाहिरातींचा बाजार करणं बेस्ट प्रशासनाला गंभीर परिणाम सहन करावे लागणार आहेत. व्हिडिओ संदीप पवार सह सुस्मिता बदाने पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मूळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची की एकनाथ शिंदेंची याचा फैसला अद्याप झालेला नाही. पण हिवाळी अधिवेशनात मात्र शिवसेनेच्या कार्यालयावर एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षानं कब्जा केलाय. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला अर्थात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या फोटोसह नवीन कार्यालय गाठावं लागलंय. नेमकं काय आणि कसं घडलं पाहूयात एक खास रिपोर्ट. हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून शिवसेनेचा ठाकरे आणि शिंदे गट पुन्हा एकदा समोरासमोर आल्याचं पाहायला मिळालंय. यावेळी शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या वादाचं कारण ठरलंय नागपूर विधान भवनातील कार्यालय. हिवाळी अधिवेशनात शिवसेनेला विधान भवन परिसरात 4 खोल्यांचं एक कार्यालय मिळतं. पण शिवसेनेत फूट पडल्यानंतर होणाऱ्या पहिल्या अधिवेशनात हे कार्यालय कुणाला मिळणार असा सवाल उपस्थित झालेला आहे. पण हे कार्यालय मिळवण्यात सत्ताधारी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला यश मिळालंय. विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिलेला आहे की गटनेते हे माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे आणि मुख्य प्रदोत हे भरतशेठ गोगावले आहेत. त्याच्यामुळे जे ह्याच्याप्रमाणे नियमाप्रमाणे आम्ही हे घेतलेलं आहे. आमचे 40+10 आम्ही आहोत. ते 15 लोक आहेत. त्यामुळे त्यांना जेवढी जागा होती तेवढी त्यांना तिकडे दुसरीकडे देण्यात आलेली आहे. आम्ही अध्यक्षांना सांगितलं संख्याबळाच्या हिशोबावर ते चालू द्या. तर त्यांच्याकडे संख्याबळ जास्त असलं तर त्यांना हे द्या, आमच्याकडे असलं तर आम्हाला द्या. त्याप्रमाणे आम्हाला त्यांनी दिलेलं आहे. अधिवेशनाच्या आधीपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षांनी कार्यालयावर दावा ठोकला होता. त्यानंतर सोमवारी सकाळी दोन्ही पक्षांना 2-2 खोल्या विभागून देण्यात आल्या. त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना पक्षानं कार्यालयात आधीपासून लावलेले उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचे फोटो काढून तिथं बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचे फोटो लावले. हा जो फोटो आहे त्याला बाळासाहेब दैवत आहेत, त्यामुळे त्या फोटोला आम्ही हात लावू शकत नाही. परंतु जर दुसऱ्या गटाने तो जर फोटो काढला तर ती जागा आम्ही खाली ठेवू शकत नाही. तिथे आमचं जे हृदयातलं दैवत आहे ते तिथे 1 मिनिटामध्ये तुम्हाला परत लावलेलं दिसेल.
पण दुपारनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला नवं कार्यालय देण्यात आलं. त्यामुळं जुन्या शिवसेना कार्यालयातून सामान विरोधी पक्षांच्या रांगेत बराक 5-6 नंबरच्या कार्यालयात हलवण्यात आलं. पण या सर्व प्रकारानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांनी सरकारवर दडपशाहीचा आरोप केला. अशा पद्धतीने त्यांच्याशी वागून त्यांना बाहेर काढणं आणि अध्यक्षांनी देखील त्यांच्या बाजूने निर्णय देणं हे अत्यंत चुकीचं आहे. याला मी म्हणेन की या लोकांना की खाल्लेल्या घराचे वासे मोजणं अशा पद्धतीची त्यांची वृत्ती आहे. कोणाला कुठलं कार्यालय द्यावं हा पूर्णपणे अध्यक्षांचा निर्णय आहे, परंतु हा निर्णय होत असताना कर्मचाऱ्यांना दमदाटी करणं आणि ते पण महिला कर्मचाऱ्यांना दमदाटी करणं हे कितपत योग्य आहे? हीच का बाळासाहेबांची शिकवण? हीच का संस्कृती महाराष्ट्राची? शिवसेना पक्ष कुणाचा याचा फैसला निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे. पण त्याआधीच हिवाळी अधिवेशनाच्या कार्यालयाच्या माध्यमातून शिंदेंच्या शिवसेनेनं ठाकरेंच्या सेनेला चेकमेट केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता कार्यालय हिरावल्याचा बदला उद्धव ठाकरे आणि त्यांचे आमदार कसा घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नागपूरहून अजित मांढरे आणि उदय तिमांडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. महाविकास आघाडीचा मोर्चा नॅनो मोर्चा असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून संजय राऊत यांनी मोर्चाचा एक व्हिडिओ ट्विट केला होता. पण राऊत यांनी ट्विट केलेला हा व्हिडिओ मराठा मोर्चाचा असल्याचं उघड झालं आणि त्याची पोलखोल स्वतः फडणवीसांनी केली. त्यावर सारवासारव करताना संजय राऊत यांच्या आता अक्षरशः नाकी नवले. तर दुसरीकडे मराठा मोर्चानं राऊत यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानं त्यांच्या अडचणी वाढणार आहेत. असे नॅनो मोर्चा, अमुक मोर्चा, शेपटावडा मोर्चा, त्यापेक्षा न्याय द्या. भाजपच्या नादाला कुठे लागलेत? मोर्चा मोठा, आमचा मोर्चा की तुमचा मोर्चा, सगळे मोर्चा आपलेच. त्याचा एक नवीन कारखाना त्यांनी नॅनो कारखाना उघडलेला, उघडू द्या. एका व्हिडिओ क्लिपमुळे राऊतांची किती अडचण झाली आहे ते तुमच्या लक्षात आलं असेल. महाविकास आघाडीचा मोर्चा म्हणून राऊतांनी 2017चा मराठा मोर्चाचा व्हिडिओ ट्विट केला. हा व्हिडिओ ट्विट केल्यानंतर तो चुकीचा आहे याची कबुलीही देऊ शकत नाही आणि व्हिडिओ डिलीट केला तर नाचक्की सहन करूही शकत नाही अशी अवस्था संजय राऊतांची झाली आहे. यावरून माघार घेतानाही गोलमोल बोलत होते, पण त्यांची झालेली कोंडी त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. मी तर कुठे म्हटलं की तो महाविकास आघाडीचा मोर्चा आहे म्हणून? पहा ना तुम्ही तो व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, ट्विट मारा. मी त्यात कुठे दावा केलेला नाही की हा महाविकास आघाडीचा कालचा मोर्चा आहे. मराठा मोर्चाला सुद्धा हे लोक नॅनो मोर्चा म्हणत होते, पण तो सुद्धा प्रचंड मोर्चा त्याच रस्त्यावरून निघाला. एका क्षणी ते मराठा मोर्चा आमचाच सांगताना दुसऱ्या क्षणी ते तो व्हिडिओ आमचा नाही असं सांगायला सुरुवात करतात. मराठा मोर्चानं राऊतांच्या या कृत्याविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. संजय राऊत सारख्या माणसांनी स्वतःच्या स्वार्थासाठी मात्र मराठा क्रांती मोर्चाचा मोर्चाची चित्रफित ही काल स्वतःच्या ट्विटर हँडलवरती प्रदर्शित करतात. इतकं निर्लज्जपणे काम करत असताना देखील त्यांची पक्षश्रेष्ठी त्याच्या संदर्भात काहीही बोलत नाहीत. आणि म्हणून आज मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्रातर्फे संजय राऊत यांच्यावरती 420 कलमाअंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा. राऊतांच्या या चुकीच्या व्हिडिओवरती फडणवीसांनी फिरकी घेतली आहे. महाविकास आघाडीचा मोर्चा नॅनो मोर्चा होता हे एक प्रकारे राऊतांनी मान्य केल्याचा टोला फडणवीसांनी लगावलाय. हा मोर्चा मी नॅनो मोर्चा म्हटला तर त्याच्यावर शिक्कामोर्तबच काल एक प्रकारे मराठा मोर्चाचा व्हिडिओ, त्या मोर्चाचा व्हिडिओ दाखवून जो संजय राऊतांनी ट्विट केला त्यातनंच हे लक्षात येत आहे की त्यांचा मोर्चा नॅनो होता. त्यामुळे थोडा मानसिक परिणाम झालेला आहे आणि म्हणून अशा प्रकारे हे सगळं चाललेलं आहे. जेलमधून आल्यानंतर संजय राऊतांची लय हरवल्यासारखं दिसतंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जन्म ठिकाण सांगतानाही राऊतांनी चूक केली. त्यानंतर चुकीचा व्हिडिओही ट्विट केला. त्यामुळे राऊतांनी आता काही दिवस शांतच बसावं असं ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्यांना वाटू लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते सुरेश जैन तुरुंगातून बाहेर काय आले? पुन्हा एकदा राजकारणाच्या ते केंद्रस्थानी असल्याचं पाहायला मिळत आहे. जळगावमध्ये तर तोडच नाही. जामिनावर बाहेर आल्यानंतर सुरेशदादा जैन यांना जिल्ह्यातील दिग्गज नेते मंडळी आवर्जून भेटायला येत आहेत आणि त्यातच आत्तापर्यंत कायम विरोधक असलेल्या एका नगरसेवकानं काय बॅनरबाजी केली आणि त्यामुळे जळगावकरांचे डोळे कसे विस्फारलेत तुम्हीच पहा. घरकुल घोटाळ्यातील मुख्य संशयित असलेले शिवसेनेचे माजी आमदार सुरेश जैन हे जामिनावर बाहेर आल्यानंतर जळगावचं राजकारण पुन्हा एकदा त्यांच्या भोवती फिरू लागलंय. आधी ठाकरेंची शिवसेना आणि नंतर बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप अशा सर्वच पक्षांच्या नेत्यांनी सुरेश जैन यांच्या भेटीगाठी घेत त्यांचं महत्त्व अधोरेखित केलंय. आता सुरेश जैन यांच्या कट्टर विरोधक असलेल्या नगरसेवकानं थेट सॉरी दादा असं म्हणत बॅनरबाजी केल्यानं सुरेश दादा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्यावर नेहमीच मुक्ताफळे उधळणारे नगरसेवक अनंत जोशी यांनी सॉरी दादा म्हणत जळगावातील एका चौकात बॅनरबाजी केली आहे. यामुळे दादांचा दरारा की धाक असाच प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत असतानाच हे बॅनर सर्व जळगाववासियांचे एकच लक्ष ठरत आहे. अनंत जोशी सध्या शिवसेनेत आहेत. आतापर्यंत सुरेश जैन यांचे विरोधक म्हणून जोशी सतत काम करत राहिले. भाजप आणि मनसेमध्ये नगरसेवक असताना सुरेश जैन यांच्या विरोधात त्यांनी जोरदार आंदोलनं करत अनेक आरोपही केले. पण घरकुल घोटाळ्यात सुरेशदादा जैन जामिनावर बाहेर आल्यानंतर मात्र जोशी यांना आपलं चुकल्याचा साक्षात्कार झाल्याचं दिसू लागलंय. आज जळगावची अवस्था काय आणि आजचे राजकीय नेतृत्व कशा पद्धतीने काम करत आहे ती तुलना केल्यानंतर असं वाटतं की त्यांचं काम खूप मोठं होतं आणि मी त्यावेळेस जे काही बोललो ते सगळंच योग्य होतं असं नव्हतं. मला आता जाणवायला लागलं की त्यात माझ्या बऱ्याच चुका होत्या आणि मला अनेक दिवसांपासून त्यांची माफी मागायची होती, पण ती जाहीर मागायची होती. म्हणजे मला खाजगी त्यांच्याशी बोलता आलं असतं. त्यांचा माझे संबंध खूप आहे, त्यांचं प्रेम आहे माझ्यावर, आम्ही रोज भेटतो देखील. आता विषय तो नाही आहे, पण मला त्यांच्यावर टीका जाहीर केली होती, माफी पण जाहीर मागायची होती, म्हणून मी ते होर्डिंग लावलं. सुरेश जैन यांनी जळगावात आल्यानंतर आपण सक्रिय राजकारणात राहणार नसल्याचं सांगितलं. पण त्यानंतर गुलाबराव पाटील, गिरीश महाजन यांच्यासह ठाकरेंच्या शिवसेना पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा त्यांच्या भेटी घेतल्या. त्यामुळे आता सुरेश जैन हे पुन्हा राजकारणात सक्रिय होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. पण सुरेशदादा सक्रिय राजकारणात उतरले नाहीत तरी आगामी महापालिका निवडणुकीत तेच किंगमेकर असतील हे मात्र सध्याच्या सर्व घटनांवरून स्पष्ट होत आहे. जळगावहून नितीन नांदुरकरसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बेळगावच्या सीमावादावरून जोरदार खडाजंगी झाली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कर्नाटक सरकारच्या अत्याचाराचा पाढाच सभागृहात वाचला. तसंच राज्य सरकारनं ठोस भूमिका घ्यायला हवी अशी आग्रही मागणी केली. तर विरोधकांनी सीमाप्रश्नी राजकारण करू नये असं स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांनी बजावलं. बेळगाव सीमावादावरून सामना, विरोधकांचा राज्य सरकारला सवाल, सत्ताधाऱ्यांचा विरोधकांना जबाब. विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बेळगाव सीमा प्रश्न गाजला. विरोधकांनी सीमा प्रश्नावरून सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. कानडी सरकारकडून सीमा भागातील मराठी भाषिकांची मुस्कटदाबी सुरू असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. खरं तर काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी सीमा प्रश्नी महाराष्ट्र तसंच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची एकत्रित बैठक घेतली होती. तसंच दोन्ही राज्यांना सामोपचारानं प्रश्न सोडवण्याचा सल्ला दिला होता. मात्र कर्नाटकच्या बोम्मई सरकारनं त्याला हरताळ फासल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळेच विरोधकांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना जाब विचारलाय. जे कोर्टात व्हायचं ते निकाल तिथं लागेल ना, परंतु अशा प्रकारची दडपशाही ही अध्यक्ष महोदय आपण खपून घेता कामा नये. कर्नाटकच्या कुरापती ह्या सातत्याने सुरू आहेत, त्याबद्दल पण मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी ठोस भूमिका त्या ठिकाणी घेतली पाहिजे. राज्य सरकारने ठोस भूमिका घेण्याचं आवाहन विरोधकांनी केलंय. तर सीमावादावरून विरोधकांकडून राजकारण केलं जात असल्याचा पलटवार मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आला. एकीकरण समितीने आज जे काही तिथे त्यांचं आंदोलन आहे, यापूर्वी देखील कुठल्या सरकारमध्ये हे आंदोलन झालंय याची नोंद घ्या, याची माहिती घ्या.
आणि कुठल्या सरकारने त्याला परवानगी दिली याची माहिती घ्या. मी तर यापुढे जाऊन सांगतो, आपण याच्यामध्ये राजकारण करता कामा नये. या सीमावासियांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. राजकारण करायला खूप विषय आहेत ना, त्याच्यात राजकारण करू. राज्य सरकारकडून अधिवेशनात भलेही कितीही दावे केले जात असले तरी सीमावर्ती भागातील वास्तव काही वेगळंच आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतरही बेळगावमधील मराठी भाषिकांवर कानडी सरकारची मुजोरी कायम आहे. मराठी भाषिकांच्या मेळाव्यांना परवानगी नाकारली जाते. तसंच महाराष्ट्रातील नेते आणि लोकप्रतिनिधींना कर्नाटकात मज्जाव केला जातोय. त्यामुळे सीमा भागातील मराठी भाषिकांची गळचेपी थांबवण्यासाठी मजबूतीनं प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे कर्नाटक, तेलंगणा आणि गुजरातच्या सीमेलगतच्या काही गावांनी शेजारच्या राज्यात जाण्यासाठी आंदोलन केलं होतं. काही जणांनी ठराव केले होते. अचानक झालेल्या या आंदोलनावरून विरोधकांनी राज्य सरकारला जाब विचारला, तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्याच कडे अंगुली निर्देश केलाय. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा चिघळलेला असताना त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शहकाटशहाचं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळतंय. विधिमंडळ अधिवेशनात बेळगाव सीमा प्रश्नावरून शिंदे सरकारची कोंडी करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. सीमावर्ती भागात राहणाऱ्या ग्रामस्थांमध्ये अन्यायाची भावना तयार झाल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली आहे. तर या उठावामागे राजकीय षडयंत्र असल्याचा पलटवार सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आलाय. काहींनी गुजरात म्हटलं, काहींनी अजून आंध्र म्हटलं, पण त्याची भाई ज्यावेळेस पार्श्वभूमी बघितली आणि इंटेलिजन्सचा रिपोर्ट बघितला, दोनच गोष्टी लक्षात आल्या. पॉलिटिकली मोटिवेटेड होतं. काही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी बैठका घेतल्या. सीमावर्ती गावांच्या विकासाकरता एक विशेष कार्यक्रम हा या ठिकाणी सरकार हातामध्ये घेईल. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी सांगली तालुक्यातील 40 गावांचा मुद्दा उकरून काढल्यानंतर काही गावांनी कर्नाटकात जाण्यासाठी आंदोलन केलं होतं. ते लोण हळूहळू राज्याच्या इतर भागांमध्येही पोहोचल्याचं पाहायला मिळतंय. गुजरात आणि तेलंगणा सीमेलगतच्या काही गावांनी अशाच प्रकारची मागणी केली होती. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची कोंडी झाली होती. मात्र आता सत्ताधाऱ्यांनी या प्रकरणी विरोधकांकडे अंगुली निर्देश करत विरोधकांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केलाय. यंदाच्या हिवाळी अधिवेशनात सीमा प्रश्नावरून शिंदे सरकारला खिंडीत गाठण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. मात्र या पाठीमागे राजकीय षडयंत्र असल्याचं सांगत शिंदे सरकारनं विरोधकांवरच त्यांचा डाव उलटवून लावलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे कर्नाटक सरकारनं मराठी भाषिकांविषयी त्यांचा असलेला आकस पुन्हा एकदा दाखवून दिलाय. कारण बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला अचानकपणे परवानगी नाकारण्यात आली होती. कर्नाटकचं मुजोर प्रशासन केवळ एवढ्यावरतीच थांबलं नाही, तर बेळगावमध्ये जमावबंदीचे आदेश सुद्धा तडकाफडकी देण्यात आले. बेळगावमधील मराठी भाषकांना धीर देण्यासाठी जाणाऱ्या कार्यकर्त्यांना कर्नाटकच्या पोलिसांनी या प्रकारे रोखलं. दडपशाही करून कार्यकर्त्यांचा मार्ग अडवण्यात आला. इतकंच नाही तर नेते आणि कार्यकर्त्यांसोबत पोलिसांनी झटापटही केली. बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला कार्यकर्ते पोहोचूच नयेत यासाठी हा द्रविडी प्राणायाम करण्यात आला. सीमा भागात KSRPच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. मोठा फौजफाटा लावून वाहनांची तपासणी केली जात होती. इंग्रजांच्या काळातही या प्रकारे जुलूम केला जात नव्हता असा आरोप आंदोलकांनी केलाय. आम्ही काही त्यांनी करून द्या वाटतं ठेवू देत, पण कर्नाटक सरकारला आम्ही अपराध दाखवणारच. कारण आमचं पूर्ण मराठी भाग, आम्ही जे आहोत मराठी बोलणार आहोत. परवानगी नसताना सुद्धा महामेळावा दरवर्षी, गेल्या वर्षी सुद्धा महामेळावा झाला होता आयोजित. काही लोकांना आमच्या धरपकड होते, आम्हाला माहितच आहे. नेत्यांना पण सवय झालेली नाही, आम्हाला पण सवय झालेली आहे. पुढचं तर आमचं आंदोलन चालूच राहणार आहे. कर्नाटकच्या पोलिसांची मुजोरी सीमेवरच नव्हे तर बेळगावमध्येही पाहायला मिळाली. बेळगावमध्ये महामेळाव्यासाठी उभारलेला मंडप काढण्यासाठी पदाधिकाऱ्यांवर बळजबरी करण्यात आली. साऊंड यंत्रणा हटवण्यासाठीही प्रशासनानं दडपशाही केली. कर्नाटक विधानसभेचं बेळगावात अधिवेशन सुरू झालं. याला उत्तर म्हणून
महाराष्ट्र एकीकरण समितीकडून वॅक्सिन मैदानावर महामेळावा आयोजित करण्यात आला. मात्र कलम 144 लागू करून कर्नाटक सरकारनं मराठी भाषिकांची कोंडी केली. इतकंच नव्हे तर खासदार धैर्यशील माने यांना कर्नाटकमध्ये प्रवेशबंदी आदेशाची नोटीसच सीमेवर लावण्यात आली होती. मात्र महाराष्ट्र एकीकरण समिती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सीमेवर धडक मारून एल्गार पुकारला. गृहमंत्री साहेबांनी बैठक घेऊन दोन्ही मुख्यमंत्र्यांना सांगितलं समन्वय राखा, शांतता राखा आणि व्यवस्थित आपण सुप्रीम कोर्टामध्ये जे काय चाललेलं आहे त्या पद्धतीने आपण पुढची दिशा ठरवू. हा फक्त देखावा होता. फोटो सेशन पुरता घेतलेली मीटिंग होती का? मुख्यमंत्र्यांना बळ देण्याचा, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना बळ दिलं का? आमचे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब काय करतायत? ही दडपशाही मोडाल तुम्ही रस्ता यायला नको का? 7 दशकांपासून सीमा भागातील मराठी भाषक महाराष्ट्रात येण्यासाठी संघर्ष करतात. कर्नाटक सरकारच्या अन्यायाचा वरवंटा त्यांना सहन करावा लागतोय. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक सीमा भागातील मराठी भाषकांसोबत आहेत आणि त्यामुळेच कर्नाटक सरकारची दडपशाही वाढली आहे. महामेळाव्याची परवानगी नाकारली असती तरी मराठी भाषक मागे हटणार नाहीत, हेही तितकंच खरं. सचिन जाधवसह ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, शिनोळी. इकडे मुंबई महानगरपालिकेकडून कोरोनाच्या काळात उधळपट्टी करण्यात आल्याचं समोर आलंय. मुंबईत कर्मचाऱ्यांच्या हॉटेलमधील मुक्कामासाठी पालिकेनं कोट्यवधी रुपये खर्च केले. या प्रकरणाची आता कॅगकडून चौकशी होण्याची शक्यता आहे. पाहुयात एक खास रिपोर्ट. मुंबई महापालिकेनं कोरोना काळात केलेल्या खर्चावर राज्य सरकारनं कॅगचा अहवाल मागवला आहेच, पण तत्पूर्वी अनेक महत्त्वपूर्ण प्रकरणं उघड होत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये आरोग्य तसंच बीएमसीच्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना घरी जाता येत नव्हतं, तेव्हा त्यांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था ही विविध हॉटेल्समध्ये करण्यात आली होती. त्या 3-4 महिन्यांच्या काळात महापालिकेनं त्यावर तब्बल 34 कोटी रुपये खर्च केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवाय या हिवाळी अधिवेशनात देखील हा मुद्दा गाजू शकतो. नरीमन पॉइंट ट्राइडेंट में उनके लिए व्यवस्था की गई थी रहने के लिए. वो होटल का करोड़ों रुपया वो 5 स्टार होटल के नाम पे लोग ने बिलिंग किए हैं और वो किसके लिए किया है, उसमें कौन रहता था, आज तक उसका पुरावा नहीं मिला. ये कहीं न कहीं मैं तो माननीय मुख्यमंत्री, माननीय उप मुख्यमंत्री महोदय से मांग करता हूँ कि इसकी पूरी डिटेल जांच करना चाहिए कि इसमें कहीं कोई पॉलिटिशियन तो नहीं रहता था, कोई राजनेता तो नहीं रहता था. तर बीएमसीतील तत्कालीन विरोधी पक्षनेते रवी राजांनी देखील बीएमसीच्या या उधळपट्टीवर चांगलंच तोंडसूक घेतलं. माझ्या या निमित्ताने आग्रह विनंती आहे की कॅग याच्यावर बारीकीने ऑडिट करायला पाहिजे आणि हे सगळे जे मुंबईकडचे पैसे जे उधळपट्टी केलेलं आहे, जे प्रशासक बसले होते उधळपट्टी केलेलं आहे, त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे असं माझी मागणी आहे. कोरोनाच्या काळात बीएमसी कडून कोरोना केंद्र, ऑक्सिजन प्लांट, खाटा, व्हेंटिलेटर, औषधं, पीपीई किट, ग्लोव्ज आणि मास्क खरेदी यात देखील मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यावेळी भाजपकडून विधानसभेत करण्यात आला होता. आता राज्यात एकनाथ शिंदे आणि भाजपचं सरकार स्थापन झाल्यानंतर मुंबई पालिकेतील विविध कामांच्या खर्चाचं कॅग मार्फत ऑडिट करण्यात येणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं होतं. आता ऑडिटमध्ये हॉटेलमधील त्या वास्तव्याच्या कोट्यवधींच्या खर्चाचाही समावेश होईलच. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता बातमी दिल्लीतली. संसदेच्या अधिवेशनात तवांगच्या मुद्द्यावरून विरोधकांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली. सोमवारी राज्यसभेत विरोधकांनी तवांगवरून चर्चेची मागणी केली, तर सत्ताधाऱ्यांनी मागणी फेटाळून लावली. त्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात चीनचा मुद्दा गाजला. गेल्या आठवड्यात तवांग सीमेवर भारतीय सैन्यानं चीनी सैनिकांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. मात्र या संघर्षाचे पडसाद संसदेच्या अधिवेशनात उमटू लागलेत. चीनच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय. सोमवारी राज्यसभेत विरोधकांनी गदारोळ केला. विरोधकांनी चीनच्या मुद्द्यावर चर्चेचा आग्रह धरला.
तर केंद्र सरकारनं चर्चेस नकार दिल्यामुळं सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. गदारोळानंतर विरोधकांनी सभात्याग केला आणि त्यामुळे सभापतींना राज्यसभेची कार्यवाही स्थगित करावी लागली. मेरा सवाल ये है कि मोदी जी की सरकार चीन पर चर्चा से क्यों भाग रही है? क्या असलियत है जो वो छुपाना चाहते हैं? डोकलाम हुआ, गलवान हुआ, अब तवांग, और बीजेपी के एक सांसद ने लोकसभा में ये बात कही है कि चीन घुसपैठ कर रहा है. सेना के शौर्य पर कभी किसी ने शक नहीं किया, उनके संबल पे, उनकी प्रतिबद्धता पे कोई शक नहीं है, लेकिन सेना का शौर्य और डिप्लोमेटिक फेलियर एक चीज नहीं है. आपकी डिप्लोमेसी कंप्लीट फेलियर है, ब्रेजन डिनायल वाली डिप्लोमेसी है. कोई आया नहीं, कोई घुसा नहीं. तब जबकि रक्षा मंत्री के बयान का अगर विश्लेषण करें तो उनके अंदर भी चिंता है. चीनकडून भारताच्या जमिनीवर कब्जा केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. तसंच या मुद्द्यावर केंद्र सरकार त्यावर बोलायला तयार नसल्याची टीका विरोधकांनी केली. केंद्र सरकार चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्यानं करण्यात येतोय. परंतु ये पहले प्रधानमंत्री हैं जो बहस से भागते हैं, बहस होने नहीं देते हैं और चीन शब्द उनके मुंह से निकलता ही नहीं है. ये बड़ी अजीब सी स्थिति है. एकीकडे चीनच्या मुद्द्यावरून विरोधकांचा केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न आहे, तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधींना टार्गेट केलं. ये जो पप्पू हैं वो चाइनीज चप्पू जैसे बनते जा रहे हैं. अब उनसे तो यही कहेंगे कि गैरों पे करम, अपनों पे सितम. ए पप्पू जी ये जुर्म न कर. तो ये जो गैरों पे करम है और अपनों पे सितम है, जो हमारे भारत के विरोधी लोग हैं उनकी सुर में सुर मिलाना और हमारे भारत के सुरक्षा बलों को, भारत के हितों को का मजाक उड़ाना, ये मुझे लगता है कि उनके हित में भी नहीं है. संसदेच्या अधिवेशनात तवांगच्या मुद्द्यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले. त्यामुळे अधिवेशन काळात त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय सामना रंगण्याची चिन्ह आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता आणखीन एक महत्त्वाची बातमी. देशामध्ये समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देऊ नये अशी मागणी भाजपचे खासदार सुशील मोदी यांनी केली. राज्यसभेत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. पाहुयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट. समलैंगिक विवाहाविरोधात भाजप खासदार सुशील मोदींनी आक्रमक भूमिका घेतली आहे. केंद्र सरकारनं समलैंगिक विवाहांना मान्यता देऊ नये अशी मागणी भाजपचे खासदार सुशील मोदींनी राज्यसभेत केली. 377 को डीक्रिमिनलाइज किया गया, वो एक अलग चीज़ है. समलैंगिक संबंधों को डीक्रिमिनलाइज किया जाना एक अलग बात है, लेकिन उसको विवाह संस्था में बांधना कि वो अगर विवाह करना चाहें तो उनको कानूनी मान्यता दी जाए, तो ये कदापि इस देश की संस्कृति के अनुकूल नहीं है और कोई किसी भी धर्म का व्यक्ति इसको स्वीकार नहीं करेगा. भारतात 2018 पर्यंत समलैंगिक संबंधांना कायद्यानं बंदी होती. भारतीय दंडविधानातील कलम 377 नुसार समलैंगिक संबंध बेकायदेशीर आणि शिक्षेस पात्र ठरवण्यात आले होते. मात्र 2018 मध्ये सुप्रीम कोर्टानं समलैंगिक संबंधांना कायदेशीर कारवाईतून वगळण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. सुप्रीम कोर्टानं कलम 377 मधून समलैंगिक संबंधांची सुटका केल्यामुळे समलैंगिक विवाहांचा मार्ग मोकळा झालाय. मात्र त्याला कायदेशीर मान्यता देण्याविरोधात सूर उमटू लागले. मला असं वाटतं की अशा संदर्भात एक परिणामकारक कायदा झाला पाहिजे. त्यांच्या विवाहांना मान्यता देण्याची व्यवस्था कायद्याने केली पाहिजे. परंतु त्या लोकांना लग्न केलंय म्हणून विरोध करणं किंवा त्यांना मारहाण करणं आणि त्यांचं गुन्हेगारीकरण करणं हे अत्यंत चुकीचं आहे. आज जगाचा विचार केल्यास 33हून अधिक देशांनी समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता दिली आहे. नुकताच अमेरिकेनं सेम सेक्स मॅरेज कायदा केलाय. आशिया खंडाचा विचार केल्यास केवळ तैवाननं समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता दिली आहे. या पार्श्वभूमीवर भारतातही अशा प्रकारच्या मान्यतेची मागणी जोर धरू लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत विशेष. 2024च्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपनं आत्तापासूनच कंबर कसले आणि महाविकास आघाडीचा एकत्रित सामना करण्यासाठी भाजपनं 1 लाख बूथवर भाजपच्या पारड्यात कशा प्रकारे जास्तीत जास्त मतदान होईल यासाठी एक विशेष रणनीती आखली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या मिशन 2024 संदर्भात भाष्य केलं.
किती पक्ष एक आले तरी भारतीय जनता पार्टी 1 बाय 1 ची लढाई लढण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. सध्या भाजपची संपूर्ण देशभरात 2024च्या लोकसभा निवडणुकांची जय्यत तयारी सुरू आहे. वेगवेगळ्या स्तरावर मतदारसंघानुसार भाजपची रणनीती ठरली आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बात, मोदींना पत्र लिहिणं यासारखं अभियान चालवलं जात आहे. याशिवाय बूथ अभियानावर सुद्धा भाजपचा भर असणार आहे. या बूथ अभियानाच्या बद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचक वक्तव्य केलंय. महाराष्ट्रातल्या मुंबईपासून तर नागपूरपर्यंत 1 लाख बूथवर मतदान केंद्रावर भारतीय जनता पार्टी 51% मतदान कसं मिळेल याची तयारी करताय. किती पक्ष एक आले तरी भारतीय जनता पार्टी 1 बाय 1 ची लढाई लढण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. या बूथ अभियानाचा फायदा भाजपसह शिंदेंच्या पक्षाला सुद्धा आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मिळवून देण्याची रणनीती भाजपनं आखली आहे. एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस यांच्या समन्वयाने नेतृत्वाने जो निर्णय केला की या ठिकाणी एकनाथजीला लढायचं आहे लोकसभेला, त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची पूर्ण संघटना भाजपाला जेवढी ताकद देणार तेवढीच एकनाथ शिंदेला ताकद देणार. ज्या ठिकाणी विधानसभेत निर्णय झाला की एकनाथजीला ही जागा लढायची आहे, त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकद देणार. एकनाथजी शिंदे यांनी लढवलेल्या प्रत्येक उमेदवाराला सुद्धा 51%ची ताकद भारतीय जनता पार्टीची तयार करणार आहे. ती याच्याकरताच तयार करतोय आम्ही. त्यांचा उमेदवार असो की आमचा उमेदवार असो, आम्ही त्याला मदत पूर्ण करणार आहे आणि त्याकरता आमची शक्ती वाढवतोय. बूथ अभियानाच्या माध्यमातूनच भाजपनं केंद्रासह देशभरातील विविध राज्यांमध्ये सत्ता स्थापन केली आणि आता याच माध्यमातून मिशन 2024 यशस्वी करण्याचा संकल्प भारतीय जनता पक्षानं केला आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यासोबतच न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.